गाय आता पूर्ण बारीक करून कापलो होतो इथं बघता तुम्ही. सो आता यांना मिक्सरमध्ये टाकू, पूर्ण असं एकदम बारीक करू, मग याच्यामधला रस काढू आपण, मग नंतर डोक्याला लावू. हे गायज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आता घरी आलतो कामावरनं आणि आता 9 वाजत होतं आणि आमचे फादर इथं बिस्किट आणून ठेवले होते. आता आंघोळ ते करून बिस्किट खायचं. फर्स्ट माझ्या डोक्याला ते कांद्याचा रस लावायचा, जरा केस खराब झालते. सो त्यासाठी कांदा घेतो आणि कांदा घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करून डोक्याला लावायचं आहे. सो इथं कांदा आहे, कांदा ते सगळं कापून घेतो, मग डोक्याला लावायचं. सगळं असं खराब झालं केस जरा सॉफ्ट होतं, त्यासाठी अगोदर तर कांदा घेतो, मग त्यांना कापून घेतो. गायला आता कांदा ते घेतलो होतो आणि हे मिक्सरचं वायर आहे ना, इथं वरती बोर्डला लावतो आणि कांदा कापून घेतो, मग मिक्सरमध्ये बारीक करतो. सो बघू पुढं. आता चाकू ते घेतलो होतो, पुढं बघता येतं. सो याला पूर्ण असं बारीक करतो थोडं आणि नंतर मिक्सरमध्ये टाकतो आणि परत थोडं बारीक करायचं आपल्याला. एकदम पूर्ण बारीक करून यामधला रस ते काढायचं, नंतर डोक्याला लावायचं. सो पहिला कांदा कापून घेऊ, मग डोक्याला लावून घेऊ. त्याच्यानंतर ना आंघोळ करायला जाऊ. आंघोळ करायला म्हणजे 15-20 मिनटं केसर लावून थोडं वाळवायचं, मग नंतर डोक्यात धुवायचं, मग आपल्याला कॉलेजला पण रेडी व्हायचं. सो फर्स्ट यांना कापून घेऊ, नंतर ना कॉलेजसाठी रेडी होऊ. गाय आता पूर्ण बारीक करून कापलो होतो इथं बघता तुम्ही. सो आता यांना मिक्सरमध्ये टाकू, पूर्ण असं एकदम बारीक करू, मग याच्यामधला रस काढू आपण, मग नंतर डोक्याला लावून घेऊ. सो फर्स्ट यांना बारीक करू. काय आता मिक्सरमध्ये पूर्ण बारीक केलं तो आणि बघा इथं पूर्ण बारीक झालं होतं आणि याच्यामधला रस ते काढून घ्यायचं आहे, मग आपल्याला डोक्याला लावायचं आहे. त्यासाठी एक कापड घेतलं होतं रस काढायला पिळण्यासाठी. सो ह्याला पिळू आणि या वाटीमध्ये रस काढू, मग डोक्याला लावून घेऊ. सो 10 ते 15 मिनिट लावून घेऊ. नंतर डोकं सगळं वाढलं तर आंघोळ करायचं आहे, मग कॉलेजला जायचं आहे. थोडं लेट होईल कॉलेजसाठी, तरी बी ठीक आहे, करू आपण. गाय आता पुरा बारीक केलं तो आणि कांद्यामधला पूर्ण रस काढला होतो. तुम्हाला दाखवतो की रस कसं दिसतंय. आणि 2 कांदे घेतलो होतो, 2 कांद्यामध्ये एवढं रस झालं. सो आता डोक्याला लावून घेतो आणि सगळं डोक्याला लावून घेतो आणि आंघोळ ते करतो. आंघोळ झाल्यावर केस कसं दिसतंय तुम्हाला दाखवतो. गायचा आता सगळं आंघोळ ते झालं आणि माझं केस बघता हातात धुवलं होतं, सगळं सॉफ्ट झालं थोडंफार आणि वाळ्यावर पूर्ण सॉफ्ट असं दिसतात. आणि मला शूज आहे ना, हे रेडवाले घालत होतं आणि हे घालू शकत नाही, कारण मी परवाशी फुटबॉल खेळत होतो, सगळं घाण झालं ते साईडला, सगळं घाण झालं. त्यासाठी हे घालू शकणार नाही, त्यासाठी नाही घालणार. सो इथं पुढं ठेवलं होतं व्हाईटवाले, हे घालायचं आहे. मेन तर मला रेडवालंच घालायचं होतं, पण सगळं घालून झालं. फुटबॉल खेळत होतं ते शूज घालून, त्यासाठी ते घालू शकत नाही आणि आज हे व्हाईट शूज घालून जाणार आहे. सो सगळं झालं, मी कॉलेजसाठी रेडी झालो आणि बिस्किट ते खाऊन झालं आणि आता शूज घालून जायचं आपल्याला कॉलेजला. सो आता 10 वाजत चालते आणि बाईक आपलं बाहेर आहे. तर सगळं रेडी तर झालं, थोडं राहिलं तर रेडी व्हायचं. शूज ते घालून आता कॉलेजला जायचं आहे. सो भेटू पुढं व्हिडिओमध्ये. गाईज कॉलेजवरनं घरी चालवतो. सो मी ह्या रूटनं चालवतो घरी, कारण हे जरा जवळ होते, तिकडनं हायवेपासून इकडनं जवळ होते म्हणून ह्या रूटनं चालवतो. सो आणि दुपारचे आता 3 वाजत होते. सो घरी जाऊन आपल्याला जेवण ते करायचं आहे आणि कॉलेजवरनं यायला थोडं लेट झालं होतं, त्यासाठी लायब्ररीमध्ये थोडा अभ्यास करत बसलो होतो. सो आता घरी चाललो आणि पुढं बघू व्हिडिओमध्ये. गाईज संध्याकाळ 7 वाजत होतं. सो मी इथं मग 11 आलो होतं ड्युटीला आणि आता सगळे जातं तिथलं आणि इकडे एक माणूस असतं आणि पुढं तिथं एक घर बांधायचं चालू आहे. सो आता सूर्य मावळत होता. सो आज थोडं जल्दी आलो 10-15-20 मिनटं, कारण आमची मम्मी पुण्याला गेली होती. सो डबा आमच्या बहिणीकडनं जाऊन आणलो तो, त्याच्यासाठी लवकर चालतो.